बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित केलेल्या सहकार से समृद्धी या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला। वाघनख काढण्याची भाषा करणाऱ्यांना अमित शहांच्या नखाची सर नाही, वाघनख काढण्यासाठी वाघाचं काळीज लागतं अशा शब्दात शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असा उल्लेख करत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंना अचानक हिंदुत्व आठवलं, तुम्हाला हवं तेव्हा हिंदुत्वाचा मुखवटा लावता आणि एरवी ते खुंटीवर टांगून ठेवता असा घणाघात वाघ यांनी केला। ऑपरेशन टायगरची सुरुवात रत्नागिरीपासून झाली, त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच झेंडा फडकेल। 2/3 पेक्षा जास्त जागा शिवसेनेला मिळतील असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। दावोसचा दौरा सुरू होण्याआधी आणि झाल्यानंतर विरोधकांची ओरड सुरू होते आणि दावोसमध्ये झालेले करार पाहून झालेली असूया आणि जळफळाट आदित्य ठाकरेंच्या चेहऱ्यावर दिसला। अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली। पायाभूत प्रकल्पांना युनिक आयडी देण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे। सर्व भागांचा समतोल विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रकल्प युनिक आयडीचा निर्णय घेतलाय। नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे, त्यामुळे आता अनावश्यक खर्चाची बचत होणार आहे। ऐतिहासिक गुंतवणूक महाराष्ट्रात होईल असं म्हणतायत, मात्र दौऱ्यातील सर्व दिवस करार कळ्यामध्येच घालण्यात अर्थ नव्हता। विविध देशातील उद्योगपतींच्या भेटी घेणे सुद्धा गरजेचं आहे, असा प्रयत्न कुठेच झाला नाही, तो प्रयत्न आपण केला होता अशा शब्दात दावोस कराराबाबत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यामध्ये मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावर चर्चा झाली। स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी अट शिथिल करण्याची मागणी दरेकर यांनी केली आहे। दरम्यान येत्या 15 दिवसात बैठक घेत मागणी मान्य करण्याचं आश्वासन अमित शहांनी दिलं। वंजारी समाज धनंजय मुंडे आणि टोळीमुळे बदनाम झाला असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा चर्चेत आलाय। वंजारी समाजाला बदनाम करण्यात येतंय असा आरोपही होत होता, त्यावर बोलताना जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर थेट आरोप केलाय। मनोज जरांगे हे न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत भावूक झाले। उपोषणाच्या आधी कुटुंबाला भेटलात का हा प्रश्न विचारतात ते भावूक झाले होते। कुटुंबापेक्षा मला समाज अधिक महत्त्वाचा वाटतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली। महाराष्ट्रात गुंतवणुकीची मागच्या 2 वर्षांची परंपरा मुख्यमंत्र्यांनी कायम राखली याचं समाधान आहे, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। पुढच्या 7 ते 8 दिवसात मोठी उलथापालथ होईल। उबाठामधील सर्व पदाधिकारी टप्प्याटप्प्याने शिवसेनेमध्ये येतील असा दावाही त्यांनी केला। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सातारा जिल्ह्याचे दुसऱ्यांदा पालकमंत्री पद मिळाल्यानं साताऱ्यामध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। भव्य रॅली काढून क्रेनच्या सहाय्याने 50 फूट हार घालून मंत्री देसाई यांचा सत्कार करण्यात आला। आणि आता एक मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे। वेस्टर्नवरील मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत। सकाळी 7:30 नंतर वाहतूक सुरळीत होणार आहे, तर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सध्या मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आणि त्यामुळे सकाळी 7:30 नंतर ही वाहतूक सुरळीत होणार आहे आणि आता सध्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। एकीकडे बीड आणि परभणीतील घटनेवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील हे देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये आजपासून ते आमरण उपोषण करणार आहेत। कुठल्याही अन्य गावात साखळी उपोषण होणार नाही। मराठ्यांनी त्यांची सर्व ताकद अंतरवाली सराटीतच दाखवून द्यायची असं मनोज जरांगे यांनी याआधी म्हटलं होतं। अशात मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषण करणार आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात।
मालेगावात सहकार परिषदेच्या कार्यक्रम गृहमंत्री अमित शहांनी हजेरी लावली आणि यावेळी शहांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला। शरद पवार 10 वर्ष देशाचे कृषी मंत्री होते। कृषी मंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी तसंच साखर उद्योगासाठी काय केलं असा सवाल शहा यांनी विचारला। मालेगावच्या कार्यक्रमात अमित शहा आणि छगन भुजबळ एकाच मंचावर आलेत आणि या कार्यक्रमात भुजबळांना शहांच्या शेजारी स्थान देण्यात आलं। मागील काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे। दरम्यान दोघेही एकाच मंचावर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीड कारागृहात सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांची ओळख परेड केली जाणार आहे। या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरारच आहे। एसटीनं प्रवास करणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। एसटीच्या तिकीट दरांमध्ये 15% वाढ केली आहे। नवे तिकीट दर आजपासून लागू होणार आहेत। सोन्याच्या दरात सलग 8व्या दिवशी दरवाढ झाली आहे। 200 रुपयांच्या दरवाढीसह दिल्लीमध्ये सोन्याचा दर हा 83,000 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलाय। प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। रुग्णांना स्वतःच्या जिल्ह्यातच तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। भंडाऱ्यात ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट झाला। स्फोटाचं कारण जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या तज्ज्ञांची टीम भंडाऱ्यामध्ये पोहोचली। ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटानं पुन्हा एकदा अतिसंवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झालाय। ऑर्डनन्स फॅक्टरीसाठी जानेवारी महिना घातकच ठरत असल्याचं चित्र आहे। 27 जानेवारी 2024ला या फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला होता। त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता आणि या घटनेच्या वर्षपूर्तीला 3 दिवस बाकी असतानाच एलटीपी सेक्शनमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे इथल्या कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते। महावितरणानं 50 ते 60 रुपयांनी वीज बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिलेला आहे। त्यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सततच्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्यानं भंडारा जिल्ह्यात फुलकोबीचे प्रचंड नुकसान झालेलं आहे। दरम्यान बाजारपेठेमध्ये आवक वाढल्यानं फुलकोबीचे दरही कोसळलेत। त्यामुळे स्थानिक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। अमूलनं 26 जानेवारीपूर्वी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे। अमूलच्या सर्व 1 लिटरच्या दूध पिशव्यांच्या किमतींमध्ये आता घट झाली आहे। प्रत्येकी 1 रुपयांची घट करण्यात आली आहे। गोरेगाव आणि मालाडमध्ये आज पाणी पुरवठा बंद असणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। कर्नाक उड्डाणपुलाच्या कामासाठी सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा लोकल सेवा बंद राहणार आहेत। मुलुंडमध्ये हिंदी मराठी भाषिक वाद उफाळून आला। मुलुंडमधील हिंदी भाषिक सिक्युरिटी गार्डनं मराठीत बोलणार नाही अशी भूमिका घेतल्यानं मनसेनं त्याला चांगलाच धडा शिकवला। मनसैनिकांनी या सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावली आणि याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। अकोला जिल्ह्यामध्ये 15,000 बांगलादेशींना प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला होता। याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली। बदलापूरमध्ये दगडखाणीमध्ये झालेल्या स्फोटामुळे 3 ते 4 किलोमीटर परिसरात हादरे बसले। या हादऱ्यांमुळे भयभीत झालेले नागरिक जीव मुठीत घेऊन इमारतीमधून बाहेर पडले। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी दगडखाणीमध्ये जाऊन पाहणी केली। पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे। कारवाईमध्ये आरोपींकडून 40 किलो गांजासह कोकेन ड्रग्ज असा 84 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान कोरेगाव पोलीस ठाणे आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये छापेमारी करत 2 वेगवेगळ्या कारवाईमध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। धाराशिवमधून शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध होतोय। दरम्यान मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। धाराशिवसह जिल्ह्यातील 13 ठिकाणी आंदोलन करत शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। कराड नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांविरोधात पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला। शाळा क्रमांक 3च्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला। याविरोधात पालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या उद्योगधंद्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असून याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। दरम्यान उपचारासाठी नागरिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जातात, मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते। याविरोधात काँग्रेसच्या वतीनं भीक मागो आंदोलन करण्यात आलं।
सोलापूरच्या माणगाव येथील महिला सरपंच शिवकन्या मिरगणे यांनी सरकारला आत्मधनाचा इशारा दिलेला आहे। विविध विकास कामांसाठी मंजूर झालेल्या निधीचे बिल न मिळाल्यानं सरपंच शिवकन्या यांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणार असल्याचं निवेदन प्रशासन आणि सरकारला दिलं। आणि आता एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जालन्यामध्ये जात आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या यशानंतर एकनाथ शिंदेंकडून आभार मेळावा घेण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी भरघोस मतदान करून दिलेल्या यशाबद्दल आभार मानण्यासाठी ते जालन्याचा दौरा करतायत। त्यानिमित्त शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मेळाव्याचं आयोजन केलंय। संध्याकाळी 5 वाजता हा मेळावा होणार आहे। हिंगोलीमध्ये मांडोळ सापाची तस्करी करणाऱ्या 5 जणांना वनविभागाच्या पथकानं ताब्यात घेतलं। वन्यजीव अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील हिंजवडी मान रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे डंपरखाली येऊन 2 IT अभियंता तरुणींचा मृत्यू झाला। तरुणींच्या अंगावर डंपर उलटल्याचा थरार CCTVमध्ये कैद झालाय। दिव्यात घंटागाडी चालकाने एका 80 वर्षाच्या वृद्धाला फरफटत नेलं। या अपघातात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान घंटागाडी चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उबाठाकडून करण्यात आली आहे। पालनास बंदी असलेल्या पिटबुल प्रजातीच्या श्वानानं दुसऱ्या श्वानावर हल्ला केला। याचा व्हिडिओ समोर आला असून या हल्ल्यामध्ये दुसरा श्वान गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुळजाभवानी मंदिरात 35 वर्षांनंतर चक्क काशीची गंगा अवतरलेली आहे। मंदिरातल्या गोमुखातून पुन्हा पाणी येण्यास सुरुवात झाली आहे। गोमुखास पुरातन रूप देण्याचं काम सुरू असताना बंद असलेला 24 तास वाहणारा जिवंत झरा सुरू झालाय। 2023 मध्ये उघडकीस आलेल्या 173 कोटी 90 लाख रुपयांच्या पीक विमा घोटाळ्याप्रकरणी कृषी विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। बीड जिल्ह्यातील 726 ग्राहक सेवा केंद्रांवर बोगस पीक विमा भरल्याचा आरोप असून याविरोधात कठोर पावलं उचलली जात आहेत। गर्भलिंग निदान विरोधी कायदा अधिक बळकट करण्याबाबत केंद्राकडून राज्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। गर्भलिंग निदान चाचणी होत असेल तर याबाबत माहिती देणाऱ्या खबऱ्यांना 1 लाख तसंच स्वतः गर्भवती महिलेनं याबाबत माहिती दिल्यास 1 लाख रुपयाचं सहकार्य सरकारकडून देण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडासेत इथे तिलारी धरणाचा डावा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं शेतकरी आक्रमक झालेत, तर रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। तसंच 70% शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। आता एक मोठी बातमी, राज्यातील एसटीचा प्रवास आता महागलेला आहे। एसटीच्या तिकीट दरांमध्ये 15% वाढ करण्यात आली आहे। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये एसटीच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे। डिझेल, चेसिस, टायर या घटकांच्या किमती वाढल्यामुळे तसंच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आलेली आहे। हकीम समितीनं निश्चित केलेल्या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये 14.95% वाढ करण्यास मान्यता मिळाली आहे। 16वी नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धा कर्नाटकच्या बेळगावात पार पडली। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघानं दिमागदार कामगिरी केली। सर्व वजनी गट आणि प्रकारात पदकांची लयलूट झालेली आहे। ही स्पर्धा IBBF या संघटनेनं आयोजित केली होती। वर्ध्याच्या देवळी येथे राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये राज्यातील 350 पेक्षा अधिक महिला कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला। अत्याधुनिक इंडोर क्रीडा स्टेडियममध्ये या 2 दिवसीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरातील शहर बस सेवेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत। दरम्यान 7 वर्षात बस सेवेला 34 कोटींचा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे। शहराच्या बस ताफ्यात पुढील काळात आणखी 136 बसेस दाखल होणार आहेत। उदयपूरहून मुंबईला येणाऱ्या बसला विरार पोलीस स्टेशनशी संबंधित एका कॉन्स्टेबलने राष्ट्रीय महामार्गावर जबरदस्ती थांबवलं आणि अवैधपणे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला। जेव्हा हा पोलीस कर्मी पैसे उकळण्यात अपयशी ठरला तेव्हा त्याने बस चालक आणि इतर प्रवासी यांच्यावर मारहाण केली। म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळातर्फे 2147 सदनिकांसाठी अखेर लॉटरीचा मुहूर्त ठरलाय। 5 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येणार आहे।
पुण्यात मागील 2 दिवसांपासून किमान तापमानात घट झाली आहे. थंडी गायब झाल्यानं तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मात्र या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतो. वाहतूक कोंडीमध्ये जगात 4थ्या क्रमांकावर असलेल्या पुण्यात वाहन चालकांनीही आपल्या बेशिस्तीचा भर टाकलेला आहे. वर्षभरात 90 कोटींचा दंड आकारण्यात आलाय. यावेळी 1345 वाहन चालकांचा परवाना रद्द करण्यात आलाय. पुण्यात विजयी खो खो संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. भारतीय खो खो संघाकडून दगडूशेठ गणपतीची आरती देखील करण्यात आली. आरतीनंतर खेळाडूंची पुण्यामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. रोड येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. सागरी किनारा प्रकल्प वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झालं असून येत्या प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण होणार आहे. मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाण पुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी आणि मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान मोठा ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे. वंदे भारत जनशताब्दीसह तेजस एक्सप्रेस विलंबानं धावणार आहे. कचरा दिसताच छायाचित्र काढा आणि तक्रार करा असं आवाहन खासदार पियुष गोयल यांनी नागरिकांना केलंय. जिथे कचरा दिसेल तिथली छायाचित्र काढून महापालिकेला पाठवा. त्यावर कारवाई झाली नाही तर भाजप कार्यालयामध्ये तक्रार करा असं आवाहन पियुष गोयल यांनी केलंय. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वाणगाव डहाणू रोड रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाण पुलाच्या पायाभूत कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषामध्ये बदल करण्यात आले. त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं 3ऱ्या फेरीसाठी नवं वेळापत्रक जाहीर केलं होतं. विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत 28 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रवेश शुल्क आणि आवश्यक कागदपत्र संकेतस्थळावर भरून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून 21 कोटी रुपये असलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तर संशयित कागदपत्र आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर येत्या आठवड्यात पुन्हा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. 27 ते 29 जानेवारी दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक 3 तासांसाठी बंद असणार आहे. विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या सेट परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आलेला आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार सेट परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा एकाच दिवशी येत असल्यानं नियोजनात बदल करण्यात आलाय. आता सेट परीक्षा 15 जून रोजी ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. ठाणे शहरात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं विकासकांना नियम आखून दिलेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 7 विकासकांना काम थांबवण्याचे आदेश महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून देण्यात आले. वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता वसई ते भाईंदर रोरो सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. नवीन 6 फेऱ्या वाढवून आता 9 ऐवजी दिवसाला 15 फेऱ्या केल्या जाणार आहेत. 26 जानेवारीपासून या फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत.